एकदा काय झालं, प्रलय झाला होता आणि प्रलयानंतर नवीन सृष्टी पुन्हा सुरू झाली. ही सृष्टी ज्या वेळेला नवीन सुरू होऊ लागली त्यावेळेला 6 कुळामधील त्याग्नी ऋषी एकत्र आले आणि या सगळ्या ऋषी मुनींनी त्याग्नी महाराज बुद्धिवाद उभा केला आणि बुद्धिवादावर त्याग्नी महाराज एकमेकाबरोबर भांडण करू लागले श्रेष्ठत्वाकरिता. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. सगळ्यांचं भांडण श्रेष्ठत्वा करताय, विकोपाला गेलं. प्रत्येक माणसाला स्वतःचं अस्तित्व फार प्रिय असतं महाराज. प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व सांभाळावं असं वाटतं. त्याला वाटतं मी काय असेल तो जो स्वतःला जे समजित असेल. कोणी स्वतःला विद्वान समजित असेल तो म्हणतो मी विद्वान आहे. कोणी स्वतःला पंडित समजत असेल तो म्हणतो मी पंडित आहे. कोणी स्वतःला श्रीमंत समजित असेल तो म्हणतो मी श्रीमंत आहे. त्याचा मी तिथं अडकलेला आहे आणि त्या मी करतात त्याचं जीवन आहे महाराज. त्याच्या अवतीभोवतीच त्याचं जीवन फिरत राहतं. त्याला सांभाळण्याकरिता त्या मीला खतपाणी घालत राहतो, त्याला वाढवण्याकरिता, त्या अहंकाराला वाढवण्याकरिता हा संसारी लोकांचा अट्टहास आहे. संसार आणि परमार्थ याच्यातला फरक आहे का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाची गोष्ट सांगतोय. संसार मी वाढवण्याकरिता केला जातो आणि परमार्थ मी घालवण्याकरिता केला जातो. परत सांगू, संसार हा मी वाढवण्याकरिता केला जातो आणि परमार्थ हा मी घालवण्याकरिता केला जातो. अरे मी वाढवल्यानं सुख नाही, मी घालवल्यानं सुख आहे. अहंकाराला वाढवल्यानं सुख प्राप्त होणार नाही, जीव समाधानी होणार नाही. अहंकाराला घालवल्यानं जीव समाधानी होईल, हा सुखी होईल. म्हणून अहंकार घालवला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात अहंकार नासा भेद जगी निंदे ओवळा. अहंकार आणि भेद जीवनामधून घालवा. तो त्यागने महाराज निंदनीय आहे आणि ओवळा आहे. म्हणून अहंकाराचा त्याग केला पाहिजे. तो अहंकार सामान्य माणसाला होईल याच्यात काय नवल आहे. इथे सांगतात ऋषी मुनींना अहंकार झाला. त्या ऋषींची नावं सांगितली नाही, फक्त 6 कुळातले ऋषी एकत्र आले हा असं त्यांनी इथे वर्णन करून सांगितलं. परस्परात भांडण करू लागले. काय करावं? भांडतात. हा म्हणतो मी श्रेष्ठ आहे, तो म्हणतो मी श्रेष्ठ आहे, तो म्हणतो माझाच विचार श्रेष्ठ आहे. हे 6 कुळातले ऋषी म्हणजे 6 शास्त्रच आहेत. हे 6 शास्त्र आपापलं मत मांडतायत. काय मत मांडतायत? कोणी म्हणतो जगताची निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे, हे जग अशा पद्धतीने प्रगट झालंय. दुसरा म्हणतो नाही नाही अशा पद्धतीनं ही जगताची निर्मिती झालेली आहे. हे वेगवेगळे त्यांनी मतं मांडायला सुरुवात केली. जसे 6 शास्त्र आहेत ना, त्या 6 शास्त्रांचे 6 कर्ते आहेत महाराज. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज गौतम ऋषींनी न्यायशास्त्र लोकांच्या समोर प्रगट केलं. गौतम ऋषींनी याच्यानंतर कनाद ऋषींनी वैशेषिक शास्त्र जगाच्या समोर प्रगट केलं. पतंजल महामुनींनी योगशास्त्र जगाच्या समोर प्रगट केलं. कपिल महामुनींनी त्यांनी महाराज सांख्यशास्त्र जगाला सांगितलं. जैमिनी ऋषींनी पूर्व मीमांसा सांगितलं. व्यासांनी उत्तर मीमांसा शास्त्र सांगितलं. हे 6 ऋषी रूपक आहेत या 6 शास्त्रांचे आणि 6चे 6 असणारे शास्त्र आहेत. जगताचा निर्णय लावण्यामध्ये तल्लीन आहेत. यांना जगताचा निर्णय लागत नाही. कसं काय जगत झालं असेल? कोणकोणत्या मतानं प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने पाहतोय. काही लोकांनी आरंभच मांडला, काही लोक वेगवेगळे वाद त्यांनी मानतात. काही वेदांत शास्त्र उत्तर मीमांसा शास्त्र पाहिलं तर त्यांनी आजातवाद मांडला आणि ते म्हणले जगत झालंच नाही. झालंच नाही महाराज हे जगत. पण झालं नाही मग दिसतं कसं? हे सगळ्यांना त्रासदायक होतं कसं? संसार एवढा त्रासदायक झाला कसा? दिसतो कसं काय ते सांगा. मग त्याची संगती लावण्याकरिता विवर्तवाद सांगावा लागला. दुसरा वाद सांगितला. खाली आले थोडे, आजातवादातून खाली उतरले, विवर्तवाद सांगितला. विवर्तवादामध्ये दृष्टांत दिले. विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद. हा अध्यासवाद आहे ना, याच्यामध्ये त्यांनी परमात्मा अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर दिसणारं जगत अध्यस्त आहे. आणि शास्त्र असं म्हणतं की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायानं संपूर्ण जगत हे ब्रह्मरूपच आहे असं त्यांनी विवर्तवादाच्या माध्यमातून सिद्ध करून दिलं. पण तोही लोकांना कळेना. मग अजून थोडे खाली आले. मग दृष्टी सृष्टीवाद सांगितला. तो दृष्टी सृष्टीवादही कळेना. आधी दृष्टी मग सृष्टी, तोही नाही कळाला. मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला. आधी सृष्टी झाली मग दृष्टी प्राप्त झाली, ते नाही कळालं. मग परिणामवाद सांगितला. तो परिणामवादही लोकांना कळेना. मग त्यांनी नाईलाज असतो आरंभवाद सांगावा लागला. मग आरंभवादाच्या माध्यमातून संगती सगळ्या लोकांना वर्णन करून सांगितले. तात्पर्य एवढंच आहे की हे सगळं फक्त भांडणच आहे. कशाविषयीचं? जगताच्या संगतीविषयीचं असणारं भांडण. हे शिवमहापुराणात बारकाईने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 6 कुळातले असणारे ऋषी आहेत. हे आपापलं शास्त्र त्यांनी घेऊन फिरतायत आणि आपलंच शास्त्र खरं आहे असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करतायत. काय करावं? भांडण विकोपाला गेलं. कोणाचाच निर्णय होईना. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. मग सगळे मिळून त्यांनी महाराज ब्रह्मदेवाकडे जायला निघाले. तुम्हीच सांगा आम्ही काय करावं?
कोणत्या माध्यमातून त्यांनी निर्णय करावा? ब्रह्मदेवानंच सांगायला सुरुवात केली. असं आहे, या सगळ्या गोष्टींचा वाद घालत बसण्यापेक्षा तुम्ही त्या परमतत्वाला जाणा की ज्याच्यापासून हे जगत पाहायला मिळत आहे. आणि ते परमतत्व जर काय असेल तर तो शिव परमात्मा आहे. त्या शिव परमात्म्याला जर तुम्ही जाणलं तर तुमच्या मनातले सगळे संशय निघून जातील, तुमचा वाद संपून जाईल. या सगळ्याचं शेवटचं टोक आहे तो शिव. त्या शिव परमात्म्याला तुम्ही जाणा. असं म्हटल्यावर सर्वजण स्थिर झाले आणि स्थिर होऊन परत विचारू लागले, महाराज सांगा, त्या शिव परमात्म्याला जाणण्याकरिता काय साधन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं त्याला जाणलं पाहिजे, ती साधना आम्हाला सांगा. शिव परमात्मा म्हणजे नेमकं काय? ते जर सगळ्या जगाचं साध्य आहे तर त्या साध्याचं स्वरूप सांगा. ते साध्य प्राप्त करून घेण्याकरिता काय साधना आहे ती सांगा. आणि ती साधना कोण करू शकतो त्या साधनेचा अधिकारी सांगा. 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता साध्याचं स्वरूप सांगा. दुसरा प्रश्न विचारला साधना सांगा. आणि तिसरा प्रश्न विचारला त्या साधनेचा अधिकारी सांगा. कोण अधिकारी आहे ते सांगा. म्हणजे अधिकारी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कोणताही ग्रंथ जर पाहायचा असला तर त्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी महाराज या 2-4 गोष्टी पाहिल्याच पाहिजे. त्याला अनुबंध म्हणतात. अनुबंध म्हणजे काय? ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असे म्हणतात. अनुबंध. मग कशाच्या ज्ञानानं मुख्य ग्रंथात प्रवेश होतो? 4 गोष्टी आहेत. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. 4 गोष्टी आहेत. या ग्रंथाचा अधिकारी कोण? या ग्रंथामध्ये असणारा विषय काय? या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल काय? आणि या ग्रंथाचा संबंध काय? 4 गोष्टी महत्वाच्याच आहेत. म्हणून अधिकारी जर नाही कळाला तर त्यांनी ग्रंथ कळणारच नाही. महाराज याचा अधिकारी कोण हे कळालं पाहिजे ना, महत्वाचा विचार आहे. म्हणून या शिवपुराणाचा अधिकारी कोण सांगा. शिव परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायच्या त्या प्राप्तीचा अधिकारी कसा असतो ते सांगा. याच्यातला विषय काय आहे ते सांगा. काय विषय आहे? याच्यामध्ये विषय जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून देणं हा ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. जीवाला शिवस्वरूपता प्राप्त करून देणं हा विषय आहे. जीव शिवाचं ऐक्य सांगणं हा या ग्रंथाचा विषय आहे. याच्यातलं प्रयोजन काय? प्रयोजन म्हणजे फल. याच्यातून फल काय प्राप्त होईल? अनादिकालापासून त्यांनी महाराज जीवपणा मागे लागलेला आहे. या जीवपणाला त्यांनी घालून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे त्यांनी महाराज परम प्रयोजन फल आहे. या ग्रंथाचं हे फल आहे. आणि याचा संबंध काय आहे? संबंध जर पाहायचा ठरला तर याच्यामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अनेक संबंध सांगता येतात. जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध. जन्यजनक भाव संबंध काय? हा ग्रंथ जनक आहे. कशाचा? जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा. ते त्यांनी जन्य आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून जीवब्रह्मैक्य ज्ञान जन्माला आलं, प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झालं, म्हणून जन्यजनक भाव संबंध आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. काय प्राप्य प्रापक भाव संबंध आहे? या ग्रंथाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होणं हा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. असा संबंध त्यांनी प्रतिपादन करून सांगितलं. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मदेवाच्या समोर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बोलायला सुरुवात केल्या, सांगा काय आहे परमसाध्य. ब्रह्मदेवानं सांगितलं की शिवपदाची प्राप्ती करून घेणं हे या ग्रंथाचं मुख्य असणारं साध्य आहे. पहिला मुद्दा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं. दुसरा प्रश्न होता की त्याचं साधन काय आहे. त्याचं साधन सांगितलं. त्या शिव परमात्म्याची सेवा करणं हे त्यांनी महाराज मुख्य असणारं साधन आहे. शिव परमात्म्याची सेवा करायची. आता पुढे परत प्रश्न विचारणार सेवा कशी करायची. मग सेवा करणं हे त्यांनी महाराज साधन आहे. आणि ती कोणाला करता येईल? जो त्यांनी निस्पृह वृत्तीनं आणि नित्यनैमित्तिक कर्मांचं आचरण करत त्यांनी शिव परमात्म्याची भक्ती करतो, तोच खऱ्या अर्थानं या तत्वस्वरूपाच्या प्राप्तीचा अधिकारी आहे. हा त्यांनी खऱ्या अर्थानं साधक आहे. म्हणून त्रिपुटी वर्णन करून सांगितले. साध्य, साधक आणि साधना ही त्रिपुटीच आहे. या त्रिपुटीच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येतं. म्हणून त्यांनी महाराज ही त्रिपुटी कळाली पाहिजे. आपण खऱ्या अर्थानं साधक झालं पाहिजे. आणि साधक होऊन त्यांनी महाराज त्या परमतत्वापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. मग सांगितलं ठीक आहे, शिवतत्वाची प्राप्ती करून घेणं हे जर साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत आपल्याला जायचंय, तर आपण प्रवास करायला सुरुवात केली पाहिजे. आपण त्याने निर्णय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे की आपल्याला शिव परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. निश्चय जर नाही केला तर परमात्मा प्राप्त होत नाही. महाराज तुकोबारांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ. निश्चय केला तरच त्यांनी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती. नाही तर रोज कथा श्रवण केली, रोज कीर्तन श्रवण केले, रोज ग्रंथ ऐकले आणि मनामध्ये जर ठरवलंच नाही मला मुक्त व्हायचंय, तो मनुष्य मुक्त होऊ शकत नाही.
त्याला स्वतःलाच वाटलं पाहिजे मी मुक्त झालं पाहिजे. म्हणून एकांतात बसून कधीतरी चिंतन करावं आणि स्वतःबरोबर बोलायला शिकावं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाची गोष्ट सांगतोय, फार गरजेची गोष्ट सांगतोय. हा प्रत्येक माणसाला स्वतःबरोबर बोलता येतं. प्रत्येक माणसाला स्वतःबरोबर बोलता येतं. आता सध्या सगळ्यांच्या कानावर आवाज येतोय आणि सगळ्यांना वाटतं की बाबा बोलतोय. म्हणजे मी एकटा बोलताना तुम्हाला दिसतो, पण फक्त मी एकटाच बोलतो असं नाही, तुम्ही सगळे सुद्धा बोलत आहात. तू म्हणा आम्ही कुठं बोलतो, गपचूप बसला, तुझं ऐकतो आहोत, आणि तरी तू म्हणतो बोलतोस. अरे तुम्ही तुमची तोंड हलत नाहीत, तुमची जीभ हलताना दिसत नाही, तुमचे दात हलत नाही, तुमचा कंठ हलत नाही, काही त्यांनी हालचाल होताना दिसत नसली तरी सुद्धा तुम्ही मनातली मनात स्वतःबरोबर बोलत आहात. प्रत्येकाचा संवाद स्वतःबरोबर चालूच आहे. कोणाचा कशाबद्दल असेल, कोणाचा कशाबद्दल असेल. कोणी म्हणत असेल हे काय सांगतं, हे आम्हाला धड समजना. हे म्हणतं या अधिकारी विषय प्रयोजन संबंध प्राप्य प्रापक भाव जन्यजनक भाव याचं काहीच समजना. कोणाचा असा संवाद चालू असेल. कोण म्हणत असेल आता इथून तिथून जर असंच सांगितलं मग 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत कसं ऐकत राहा, असा संवाद मनातली मनात चालू असेल. कोणी म्हणत असेल शिवपुराण सांगायचं म्हणतं, शंकराचं तर फार कमी सांगतं, बाकीचंच जास्त सांगतंय. आता याच्यातच तसं आलं, त्याला मी काय करू. हेच त्याकडे महत्वाचं आहे महाराज. म्हणून प्रत्येकाच्या मनातली मनात संवाद सुरू आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या मनाबरोबर बोलत आहे. आता जे लोक त्यांनी बऱ्याच दिवसापासून बाबाला पाहतायत, त्यांना माहिती आहे बाबा आता काय बोलणार आहे. म्हणजे बाबाच्या मनातले भाव पण सगळ्या लोकांना. जे नवीन लोक बाबाला पाहत असतील, काही पाहुणे मंडळी मला दिसत आहेत, ते मनातली मनात विचार करत असतील नवीनच दिसतो बाबा, आता हा नेमकं काय त्यांनी सांगणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनातले भाव स्वतंत्र आहेत आणि स्वतंत्र भाव पोटात ठेवून मनुष्य स्वतःबरोबर बोलतोय. माझं म्हणणं पक्क ऐका. जसं त्यांनी आपण मनातली मनात त्यांनी स्वतःबरोबर बोलतो आहोत, असा आपण मनातली मनात निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा आहे? त्यानं निर्णय घ्यायचा आहे की मला साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यानं निघायचं धडाडीनं साध्य प्राप्त करून घेण्याकरिता. काय साध्य प्राप्त करायचंय? शिवस्वरूपता प्राप्त करून घ्यायची. म्हणून हे साध्य आहे. साध्य प्राप्तीचा निश्चय जर केला, साध्य प्राप्तीचा निर्णय केला की साध्यापर्यंत जाता येईल महाराज. नाही जर निर्णय केला तर जाता येणार नाही. छोटासा ध्रुव वनात जाण्याकरिता निघाला होता आणि करारी भाव पोटात होता. नारदजी महाराज त्याला भेटले. त्याला म्हणले अरे 5 वर्षाचा आहेस, अजून कोवळा आहेस, या वनामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत, खाऊन टाकतील ना तुला, मारून टाकतील ना तुला, आजगर तुला गिळून टाकतील ना. जरा मोठा हो थोडा, मग तपश्चर्या कर. तपश्चर्याच करायची आहे. तो म्हणला महाराज काही झालं तरी चालेल, तुम्हाला किती सांगितलं तरी मी तुमचं ऐकणार नाही. हे शरीर पडलं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा. अशी त्यांनी भूमिका अंतकरणात धारण केली. हा काय आहे? निश्चय. पण इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी सुद्धा मनामध्ये काय करावा? निश्चय. हे ऐकून, काय ऐकून? साध्य परमात्मा प्राप्त करून घेणं आहे. म्हणून सगळ्यांनी साध्य ठरवा की मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ठरवून त्यांनी महाराज निश्चय करा की मला परमात्मा प्राप्तीकरिता निघायचंय. आता मी मागे पाहणार नाही, आता मी मागे फिरणार नाही. हाची नियम आता न फिरे माघारी. माघारी फिरणार नाही. हा निश्चय केला की साध्यापर्यंत जाता येईल. मग काय करावं लागेल? साध्यापर्यंत जायला निर्णय तर आता पक्का झाला. म्हणे मग साधना करावी लागेल. काय साधना करावी लागेल? साधना सांगितली, भगवंताची सेवा करावी लागेल. काय करायची? भगवंताची सेवा. ती सेवा त्यांनी विचारात घेतली पाहिजे. भगवंताची सेवा कशी करावी, कोणत्या पद्धतीने भगवंताची सेवा करावी सांगितलं. काही नाही, सगळ्यात मोठी सेवा जर कोणती असेल तर ती त्यांनी महाराज भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. म्हणून श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण ही भक्ती आहे आणि तीच खऱ्या अर्थानं सेवा आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा श्रवण करावं. ही श्रवण नावाची त्यांनी महाराज भक्ती, ही भगवंताची सेवा आहे. 3 गोष्टी सांगितल्या साधनांमध्ये. काय साधन करावं म्हणजे सेवा करावी, सेवेमध्ये काय काय मोडतं 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. महान साधन जर कोणतं असेल तर श्रवण, कीर्तन आणि मनन हे 3 त्यांनी साधनं सांगितले. या साधनांच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाता येईल. म्हणजे त्यांनी महाराज भगवंताचं श्रवण करावं. काय श्रवण करावं? भगवंताचं स्वरूप जाणावं, भगवंताचं कार्य जाणावं, भगवंताचा स्वभाव जाणावा, भगवंताचं रूप त्यांनी अशा पद्धतीने जाणावं, त्याचं नाव जाणावं. या 4-5 गोष्टी त्यानं जाणून घ्याव्यात महाराज. त्याचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद रूप त्याला म्हणतात.
त्याचा स्वभाव कसा, त्याचं कार्य काय, विश्वाला निर्माण करतो परमात्मा, त्याचा स्वभाव त्यांनी अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, त्याच्या दर्शनानं त्यांनी महाराज सगळ्या पापतापांचा नाश होतो, तो त्या पापतापांना घालवतो, हा त्याचा स्वभाव आहे. त्याचं रूप कसं आहे, त्या रूपाचा विचार केला पाहिजे. शिव परमात्म्याच्या त्यांनी महाराज रूपाचा विचार केला पाहिजे. तो कसा आहे, पंचमुख आहे, त्याला 5 मुख आहेत. तो त्यांनी महाराज गजचर्म व्याघ्रांबर परिधान करतो. त्याची जी 5 मुख आहेत ना, 5 मुखांना 5 नावं आहेत. काल आपण धावत्या वेगात तो प्रसंग पाहिला की त्याच्या मुखांची नावं आहेत ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात. हे 5 मुख आहेत. पण आपण भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करत असताना 5 वेळेला टाळी वाजवायची. का बरं 5 वेळेला टाळी वाजवायची? पंचमुख आहेत भगवान शिव म्हणून 5 वेळेला टाळी वाजवायची. त्यांना जाग करायचं, टाळी वाजवून मग आतमध्ये प्रवेश करायचा. हे भगवान शंकराचं रूप आहे. आणि त्याचं नावाचा परिचय करून घेतला पाहिजे. त्याला महादेव म्हणतात, त्याला शंकर म्हणतात, त्याला रुद्र म्हणतात, त्याला हर म्हणतात, त्याला मृड म्हणतात, त्याला भव म्हणतात. ही त्याची नावं आहेत. म्हणून अशा पद्धतीनं त्याचा परिचय करून घ्यावा. श्रवणाच्या माध्यमातून काय होईल, भगवंताचा परिचय होईल. म्हणून परिचय भगवंताचा करून घेणं आणि मग परमात्म्याच्या दिशेनं जाणं. ज्या देवाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्या शिवस्वरूपाची, ज्या साध्याची आपल्याला प्राप्ती करायची आहे, त्या साध्याचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते स्वरूप कळण्याकरिता आपण त्याने महाराज त्याचं श्रवण केलं पाहिजे. महत्वाचाच विचार आहे. नाही तर देव जर परिचितच नसला तर जवळ आला तरी कळणार नाही. तो जर कळालाच नाही आपल्याला त्याने महाराज, तर मग साधना करून तरी काय उपयोग आहे. देव येत असतो, देव भेटत असतो, कोणत्या ना कोणत्या तर रूपानं परमात्मा भेटत असतो. महाराज आपण वारकरी आहोत, आपल्याला माहिती आहे. लक्षपूर्वक आहे काय, नामदेव महाराजांना रोज देव भेटत होता, पण देव कळत नव्हता. कारण परिचय झाला नव्हता ना महाराज, परिचय झाला नव्हता. मग कच्चा ठरवला साधू संतांनी. डोक्यात त्यांनी गोरोबा काकांनी ते थोपटणं हाणलं आणि ते लागले डोकं चोळायला. आतापर्यंत सगळ्या लोकांच्या डोक्यात हाणलं होतं महाराज, पण सगळेचे सगळे प्रसन्न होते, कोणी काहीच बोललं नाही, हसून सगळ्यांनी जिरवलं. मग त्यांनी महाराज त्याने निर्णय दिला, हे सगळे मडके पक्के आहेत. पण नामदेव महाराजांच्या डोक्यात असं मारलं महाराज, थोपटणं टेंगुळच आलं आणि ठणान बोंब मारायला लागले. असे कुठे संत असतात का, अमुक झालं फलानं झालं, सगळं बोलायला सुरुवात केली आणि रागारागानं निघून जाऊ लागले. तेव्हा मुक्ताई म्हणली, सगळेच त्यांनी मडके पक्के आहेत, फक्त एवढंच कच्चं ठरलं. कच्चं ठरलं नामदेव महाराजांचं मडकं. कशामुळे कच्चं ठरलं? अहो परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, परमात्मा भेटला तरी परमात्म्याचं ज्ञान नाही, परमात्म्याला ओळखता आलं नाही. म्हणून भगवंताच्या समोर गेले म्हणे, असे कुठं संत असतात का. मला मारहाण केली म्हणे, बघ किती मोठं टेंगुळ आलं माझ्या डोक्याला, आणि स्वतःला संत म्हणतात आणि वरून मला हसायला लागले आणि सगळे मला कच्चं म्हटले. देवानं सांगितलं, नामदेवा खरंच कच्चा आहेस. मग त्याची परीक्षा पाहिली. भगवंताने एवढे रूप धारण केले स्वतःच आणि परीक्षेत नापास झाले. नामदेव महाराज म्हणे, तुला ओळखताच आलं नाही. मग काय करू म्हणे, जा विसोबा काकांकडे जा, जे औंढा नागनाथ क्षेत्रामध्ये आहेत, तिथं जाऊन त्यांनी गुरुदीक्षा प्राप्त करून घे, मग तुला कळेल परमात्म्याचं स्वरूप काय आहे, माझं स्वरूप तुला कळेल, परिचय त्यांनी माझा होईल. महत्वाचा विचार आहे. तटस्थ रूपाचा परिचय वेगळा आणि स्वरूपाचा परिचय वेगळा. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचा परिचय जर व्हावा असं वाटत असेल तर श्रवण केलं पाहिजे. श्रवण ही साधनाच आहे. काय साधना करावी, सेवा करावी. सेवा कोणती करावी, तर श्रवण ही सगळ्यात मोठी सेवा आहे असं शिव महापुराणात सांगितलंय. फार सुंदर वर्णन आहे. महाराज गेले नामदेव महाराज आणि त्या औंढा नागनाथ क्षेत्रात त्यांनी पिंडीवरच पाय ठेवून झोपले होते ना विसोबा काका. म्हातारे झाले होते, सगळ्या अंगाचं जखमा झाल्या होत्या, वास येत होता, घाण. म्हणले, अरे याच्याकडे पाठवलंय, हा विसोबा आहे म्हणतात. मागे फिरले, विसोबा काकानीच हाक मारली, नामदेवा कुठे चाललास. अरे म्हणे, याला तर माझं नाव पण माहिती आहे. मग म्हणे, तुम्हाला माझं नाव कसं काय. म्हणे, मला सगळं माहिती आहे. तू इथं का आलास, तुला कोणी पाठवलं आणि कशा करता पाठवलं हेही मला माहिती आहे. म्हणे, मग तुला जर एवढं कळतं, अरे रायतच बोलत होते नामदेव महाराज, एवढं जर तुला कळतं, खुशाल देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, तुला हे समजत नाही का. ते म्हणे, आता काय करू, मी म्हातारा झालो, थकलेलो आहे, माझे हातपाय मलाच हलवता येत नाहीत. बरं झालं तू मला सांगितलं, चुकून पाय गेले पिंडीवर, तूच जरा खाली ठेव. आणि असं सांगितल्यावर नामदेव महाराजांनी सहजच त्यांनी महाराज पाय उचलले आणि खाली ठेवले. ते पाय जमिनीवर ठेवल्याबरोबर चमत्कार झाला, दुसरी पिंड खालून तयार झाली. अरे म्हणे, इथं पिंड तयार झाली. परत दुसरीकडे ठेवले, परत अजून एक पिंड तयार झाली. गोल चक्कर मारली, सगळ्या पिंडीच पिंडी झाल्या. मग 2 गोष्टी कळाल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 2 गोष्टी कळाल्या. एक गोष्ट कळाली की यांनी देवाच्या पिंडीवर पाय ठेवले नव्हते, देवच यांचे पाय आपल्या डोक्यावर घेतोय. पहिला मुद्दा कळाला.
आणि दुसरा मुद्दा कळाला, देवावर पाय ठेवायचे नाही म्हणून खाली पाय ठेवतोय. हा, पण देवा वाचून मोकळी जागाच जगात कुठे नाही, सगळीकडे देवच देव आहे. हा परिचय आहे महाराज, महत्वाचा विचार आहे. म्हणून सर्वात्मक भाव प्रगट झाला आणि मग विसोबा काकांनी ती माया आवरून घेतली आणि नामदेव महाराजांना उपदेश केला. खेचर विसा प्रेमाचा पिसा त्याने नामा कैसा उपदेशला, मस्तकी ठेवेला हात श्रवणी सांगितली मात आणि पदपिंड विवर्जित केला नाम्या. नामदेव महाराज स्वतःच वर्णन करून सांगतात. श्री गुरूंनी मस्तकावर हात ठेवून त्यांनी महाराज दिव्य असणाऱ्या तत्वाचा बोध प्राप्त करून दिला. नाम तत्वमसी महावाक्य त्यांनी महाराज श्रवण करायला मिळालं. मग सर्वात्मक भाव तयार झाला आणि तोच परमात्मा कुत्र्यात सुद्धा दिसला. मग बार्शी गावात गेल्यानंतर द्वादशी सोडायला तिथे चपात्या लाटीत होते ना, कुत्र चपाती घेऊन पळायला लागलं. त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळायला लागले. हाती घेऊन तुपाची वाटी आणि नामा धावे श्वाना पाठी. देवा अरे कोरडी चपाती खाऊ नकोस, तूप लावून खा. आधी त्यांनी महाराज देव कळाला नाही आणि नंतर कळाला, म्हणजे त्याचा परिचय झाला म्हणून कुत्र्यात सुद्धा दिसला. मग मला तुम्ही सांगा, आपल्याजवळ देव येत असेल का नसेल? आपल्याजवळ देव आहे की नाही? आहे. पण असून आपल्याला देव दिसत नाही महाराज. आपल्याला देव कळत नाही का? आपल्याला त्याचा परिचय नाही. आणि आपल्याला त्याचा परिचय का नाही? आपण त्याच्याविषयी श्रवण करीत नाहीत म्हणून. त्याचा परिचय कशातून होईल? त्याच्या श्रवणातून होईल. म्हणून श्रवण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. श्रवण करा, भगवंताचा परिचय होईल आणि तो परिचय भगवंतापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने घेऊन जाईल. म्हणून श्रवण सगळ्यात मोठी साधना सांगितली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणाच्या माध्यमातूनच त्यांनी परीक्षितीचा उद्धार झाला. श्रवण हे सगळ्यात मोठं साधन आहे, म्हणून श्रवण करावं. फक्त श्रवण सांगितलं नाही, मग दुसरं त्यांनी सांगितलं कीर्तन. कीर्तन करा. कशाचं कीर्तन करा? ज्याचं श्रवण केलं त्याचं कीर्तन करा. कीर्तन करणं म्हणजे 2-3 प्रकारचं कीर्तन आहे. आपल्याला कीर्तन म्हणजे एकच कीर्तन माहिती आहे, ते म्हणजे असं कंबर बांधायचं, फेटा बांधायचा आणि धोतर लावून त्यांनी लोकांच्या समोर उभं राहायचं आणि 2 तास बोलायचं, एवढंच कीर्तन आपल्याला कळतं. तेवढ्यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. मग कीर्तन 3 प्रकारचं आहे. पहिलं कीर्तन आहे गुण संकीर्तन, दुसरं कीर्तन आहे लीला संकीर्तन आणि तिसरं कीर्तन आहे नाम संकीर्तन. 3 प्रकारचे कीर्तन. गुणानुवाद वर्णन करून सांगणं, भगवंताचे गुणानुवाद सांगणं. भगवंत का म्हणतात? भग शब्दाचा अर्थ तो गुण आणि वंत म्हणजे गुणवंत. जो गुणवंत आहे त्याला भगवंत म्हणतात. असा असणारा हा भगवंत. मग त्याचे गुण त्यांनी सांगतात. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर व्यवस्थित जेत म्हणून तो भगवंत, म्हणून तर तो भगवान आहे. म्हणून त्याचे हे जे गुण आहेत त्याचं ज्ञान सांगावं, त्याचं वैराग्य सांगावं, त्याचं ऐश्वर्य सांगावं, त्याचं वैभव त्यांनी जगाच्या समोर ऐश्वर्य वर्णन करून सांगावं. हे सांगणं म्हणजे गुणसंकीर्तन आहे. हे नाही सांगता आलं तर निदान त्याच्या लीला तरी सांगाव्यात. तो काय करतो? तो सगुण रूपानं प्रगट होतो. तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. तो अनेक रूपानं प्रगट होतो. कधी पंचमुख होऊन त्यांनी प्रगट होतो शिवरूपामध्ये. कधी त्यांनी महाराज दिव्य पितांबर धारण करून, मुकुट धारण करून प्रगट होतो. चंद्रमौळेश्वर त्यांनी होतो. तो कधी जटाजूट त्यांनी धारण करून दिगंबर अवस्थेमध्ये त्यांनी बसतो. कधी त्याच्या अंगावर सर्प विंचू अशा पद्धतीने खेळत असतात. सर्वांगाला भस्म लावून बसलेला हा शिव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. हा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट होऊन भक्तांना त्यांनी अशा पद्धतीने अनुग्रहित करत राहतो. ही त्याची लीलाच आहे. म्हणून त्यांनी त्याची लीला जगाच्या समोर वर्णन करून सांगणं याला लीला संकीर्तन म्हणतात. जर गुणसंकीर्तन करता आलं तर चांगलंच आहे, नाही करता आलं तर लीला संकीर्तन करत जावं. आणि लीला संकीर्तन जर आपल्याला करता आलं नाही तर तिसरं कीर्तन आहे नामसंकीर्तन. म्हणून हे नामसंकीर्तन मात्र सर्वांना करता येण्यासारखं आहे. म्हणून हे अतिशय सोपं असणारं साधन आहे. म्हणजे या नामसंकीर्तनाच्या माध्यमातूनच त्यांनी सगळ्या पापतापातून मुक्त होऊन आणि शिवपदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून साधू संत नामसंकीर्तनाला विशेष महत्व त्यांनी देतात. नामसंकीर्तना साधन पैसोबे, नाम संकीर्तना साधन पैसो, साधन पैसोबे, नाम संकीर्तना साधन पैसो, नाम संकीर्तना साधन पैसोबे, जळतील पापे जन्मा
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. म्हणून सायास करायची गरज नाही. नामसंकीर्तन सुद्धा श्रेष्ठ असणारं साधन आहे. म्हणून श्रवण करावं, त्याचं कीर्तन करावं, नामसंकीर्तन करावं. आणि हे करत असताना तिसरा मुद्दा मनन करावं, म्हणजे त्याचं चिंतन करावं, त्याचं ध्यान करावं, त्याला आठवावं. इथे मननच शब्द त्यांनी सांगितलेला आहे. श्रवण कीर्तन और मनन करना चाहिए. महेश्वराचं श्रवण करावं, कीर्तन करावं आणि मनन करावं. मनन करावं म्हणजे मनानं त्यांनी म्हणत त्या परमात्म्याला अशा पद्धतीने आठवावं.